केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। मात्र मोदींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले। खरं म्हणजे देशामध्ये आज जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली, जे काही काळा पैसेवाले आहेत त्यांना फाशी द्यायला पाहिजे, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। परंतु सर्वसामान्य लोकांना जे वेठीस धरण्याचं काम सरकारतर्फे चालू आहे, यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे। त्या यंत्रणाने कामाला लावायला पाहिजे। तहसील आहे, पंचायत समिती आहे, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटाबंदी केली आणि ग्रामीण भागामध्ये 15 लाख जे काही खातेदार आहे ते ग्रामीण बँके आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाता उघडत नाही। अशा अनेक लोकांना जो त्रास होऊ लागला, कोणा दवाखान्याचा आहे, कोणाचा लग्नाचा आहे, कोणाचा कार्याचा आहे, कोणाचा सुखाचा दुःखामध्ये आज जे रेग्युलर त्यांना लागणारा पैसा आहे, खर्च आहे, तोही खर्च करण्याची लोकांकडे आज ऐकत राहिली नाही। म्हणून शासनाने गांभीर्याने याच्यावर विचार करावा आणि सर्वसामान्य लोकच वेठीस धरल्या जाणार नाही। शेतकरी, शेतमजूर यांना न्याय द्यावा, हीच शासनाकडून आमची अपेक्षा आहे।